तर मित्रांनो, आज पण आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे सौंदळ्याची बांगड्याची तुफानी मासेमारी. मित्रांनो, मिळालेल्या बातमीनुसार मित्रांनो आज आलोय, त्याच्यामुळे आज व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. जास्त वेळ न घेता, कारण आता वाजले जवळपास 6:30 पावणे 7 होत आले आणि आता जस्ट आमची जाळी मारून झाली. तर लगेच व्हिडिओला चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला सुरगाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे सौंदळ्याचा बांगडाचा, म्हणजे बुडाव पद्धतीची मासेमारीचा होणार आहे. आणि वारा जो पेटला आहे ना, वारा भरपूर लागतो, त्यामुळे क्लॉईजमध्ये वारा येत असेल तर थोडं ॲडजस्ट करा, कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं माईक नाही आहे. जे काय आहे ते मोबाईलमधूनच आपण शूट करतो आहे. आणि जर तुम्हाला मासेमारी आवडत असेल ना मित्रांनो, खरं सांगते, रिक्वेस्ट करते तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विविध पद्धतीचे मासेमारी आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच सुरुवातीच्या सीझनला आपण सुरमईची मासेमारी बघितली, आता नंतर बांगड्याची बघतोय, त्यानंतर आता सौंदळ्याची पण बघतोय आणि सगळ्या प्रकारच्या माशांची बघतोय. तर होळीचे व्हिडिओ सगळे पाहिले नसतील तर एकदा मुद्दाम चॅनलवरती जा आणि होळीचे जेवढे व्हिडिओ आले त्यावेळी सगळे एकदा बघून घ्या. दशावतार आहेत, काही डान्स आहेत, काही पोस्टाचे व्हिडिओ आहेत. भूतांचा व्हिडिओ अवश्य बघा. नक्कीच भूतांचा व्हिडिओ सगळ्यांना नेहमीच आवडतो आणि नक्कीच आवडेल. ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तसाच व्हिडिओ झाला आहे आणि खूप धमाल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये करणार. तर नक्कीच एकदा भूतांचा खेळ जो आहे तो नक्की एकदा आमच्या गावातला बघा, कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये त्या भूतांचा जो खेळ होता आपला, त्याने मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेला तो खेळ आहे. त्याच्यामुळे नक्की बघा. आणि दरवर्षी आपल्या गावामध्येच तो खेळ तुम्हाला शक्यतो बघायला मिळतो. तर नक्कीच चला लगेच व्हिडिओला चालू करूया. पण व्हिडिओ चालू करण्या अगोदर पुन्हा काही रिक्वेस्ट, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सगळ्यांनी कमेंटच्या बाजूला स्क्रोल करून हाईप करायचं. चला लगेच व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, आपली सगळी जाळी मारून झालीत आणि वातावरण दाखवतो. काय जबरदस्त वातावरण झालं आहे, एकदम भारी कडकमध्ये, हे बघा. आणि आज आजूबाजूला बोटी आहेत, बातमी मिळाली होती म्हणून आलो होतो. तर आज बघूया आपल्या नशिबामध्ये. आणि मी आणि फक्त मुन्नाच दोघे जण आलं. मुन्नाने आपला मोबाईल काढला आहे, नेटवर्क बघतो आहे का. शक्यता कमी आहे, कारण 2-2.5 तास आम्ही अंतर कापून पावणे 2 तास अंतर कापून इथपर्यंत आलो आहे. 3:30 वाजता सुटलो होतो जवळपास आणि त्यानंतर आत्ता जाळी मारून कुठे 6:45 होत आलेत आणि जाळी मारून झाली. तर नक्कीच या व्हिडिओमध्ये धमाल मिळणार आहे करायला, कारण पाण्याचा रंग बघा, डीप सीमधलं पाणी आहे, त्याच्यामुळे हे अशा कलरचं असतं. थोडंसं असं काळसटपणा असतो पाण्याला, एकदम निळ्या कलरचं नसतं, डार्क निळं म्हटलं तरी हरकत नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आता भेटूया बरोबर 7:15 वाजता जाळी ओढण्यासाठी. तर मित्रांनो, बरोबर संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि लाईट्स ऑन केली, कारण आता आपल्याला घ्यायची जाळी ओढायला. आणि बाकीच्या बोटीने पण बघा आजूबाजूला लाईटी पेटवल्यात आणि या साईडला पण बघा 1-2 बोटी आहेत, त्यांनी पण लाईटी पेटवल्यात. त्याच्यामुळे आपण पण आता जाळी ओढायला घेऊया आणि रोजच्याप्रमाणे लक आजमावूया. मित्रांनो, हा फिशिंगचा गेम कसा असतो माहीत आहे, त्याच्यामध्ये कधीच काय कोण सांगू शकत नाही परफेक्टली की आज मला मासे मिळतीलच, असं कोणच सांगू शकत नाही 100% गॅरंटी. कारण हा अनिश्चितचा खेळ आहे, कधी कुठला मासा आणि काय मिळेल हे काहीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आज आपण आपलं लक आजमावूया आणि बघूया. अपेक्षित आहे सौंदळ्या आणि बांगड्याची, पण बघूया आज आपल्याला काय काय मिळतं. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती आणि सगळे मासे तुम्हाला बघायला मिळतील. चला कंटिन्यू करूया. आता बघा मित्रांनो, थोडे मासे यायला चालू झाले. आता बडा आला, त्याच्या बाकी बांगडे वगैरे आले. तर आम्ही दोघेच जण असल्यामुळे थोडं ॲडजस्ट करून शूटिंग करावं लागेल. चला जाळी ओढायला घेऊया. थोडीशी जाळी ओढून झाली, म्हणजे थोडासा 1-2-3 मिनिटाचा वेळ झाला आहे आणि थोडेसे मासे आपल्याला भेटलेत. आणि चला आता दाखवतो पुढे काय काय येईल. तर बोट पण रोलिंग करते बघा तशी. तर मित्रांनो, जास्त काय जोर नाही, पण थोडे मासे मध्ये येत राहिलेत. मागे मासे बघा थोडे टाकत आहेत, काही जाळ्यात आहेत, काही इथे समोर मी टाकतोय. जसं जमेल तसं, शक्य होईल तसं वाटवून आम्ही टाकतोय दोघे जण. आता मुन्नाच्या हातामध्ये बघा खर्च आहे. खर्चाला वाटवण्यासाठी मित्रांनो लय पराकाष्ठा करावी लागतात आणि त्याच्या तोंडामध्ये आशा अडकतात पूर्णतः आणि त्याला काढण्यासाठी जवळपास 2-3 मिनटं जात असतील. चला, मला एका हाताने काम करून एका हाताने शूटिंग करतोय, थोडं ॲडजस्ट करून घ्या. चला. तर मित्रांनो, रात्रीचे झालेत 9:30 पावणे 10 होत आलेत आणि आमची सगळी जाळी ओढून झालीत. थोडेसे मासे मुलांना तिकडे वाटवलेत. जाळ्यामध्ये तर काही नाही, ते बघा दाखवतो. इकडे मी वाटवलेले मासे आहेत
आणि थोडेसे वाटवायचे मासे मित्रांनो कशा पद्धतीने मी टाकलेत ते बघा. जाळ्यामध्ये तर मासे ठेवले नाही, पण जे वाटवायचे आहेत मासे ते सगळे मी एका साईडला काढून ठेवलेत. कारण आता जायला जवळपास 1.5 तास लागेल, 1 ते दीड तास तर आरामात लागेल. मग त्या वेळेमध्ये हे मासे चालीवरती म्हणजे चालत असताना बोट रनिंगवरती वाटवायला येतील, म्हणून असे वेगळे टाकलेले आहेत मासे सगळे बघू शकता. तर चला आता डायरेक्टली खाडीमध्ये भेटूया आणि किती आपल्याला मासे टोटली भेटलेत हे पण एकदा बघूया. तर मित्रांनो मालवण मार्केटमध्ये आलो आहे आणि कालचे जे मासे होते, एक टोपली बांगडा होता, एक टोपली सौंदळा आणि ते थोडेसे मासे. पण आज मार्केटमध्ये अजिबात गर्दी नाही आहे. तर आज बघूया किती रेट होतो आहे आणि किती रुपयाला विकले जात आहेत मासे. तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता सूर्य बघा वरती आला आहे आणि मार्केटमध्ये गर्दी का अजून वाढत नाही आहे. तरी पण आपण एक बांगड्याची टोपली फक्त विकली आहे, एक सौंदळ्याची टोपली बाकी आहे, इकडे खर्चे आणि त्या साईडला ढोमा बाकी आहेत. आता बघूया किती पैसे येतात. आणि पार्किंगमध्ये गाड्या रोज फुल असतात, तिकडे पण गाड्या नाही येतात आणि खाली बघा टू व्हीलर किती कमी दिसतात. काकीने 300 रुपयाला मागितलेत खर्चे आणि ढोमा. तर द्यायला मला परवडेल का हे कमेंट करा मला. मित्रांनो खर्चे आणि ढोमा बघा 200 रुपयाला दिलेत, फक्त 200 रुपयाला. मित्रांनो खर्चे आणि ढोमा सॉल्ट झाली पूर्ण 300 रुपयाला दिले आणि फक्त आता राहिला एक टुपलू फक्त सौंदळा. आता बघूया त्याला कोण गिरायक मिळतं. तर 1000 रुपयाने आम्ही सांगतोय, पण 1000 रुपयाने अजून कोण घेत नाही आहे. बांगड्याचे झाले 600, खर्चे आणि डोमाचे झाले 300 आणि बाकी आता बघूया सौंदळ्याला किती रेट मिळतो ते. मित्रांनो सकाळचे 8:05 झालेत आणि आम्ही अजून येतेच आहोत. गिरायक बघा, गिरायक अजिबात नाही आहे किंवा गर्दी अजून वाढत नाही आहे आणि सौंदळे सांगितलेत फायनली 800 रुपये टोपली. तर मित्रांनो मासे वगैरे विकून झाले आणि आम्ही आलो आता बंदरावरती बघा. आणि माझ्या जो मागचा व्ह्यू आहे एकदम खतरनाक आहे. पण आता आपण आहोत एक सर्जेकोट बंदर आणि पिरावाडी बंदर यांच्यामध्ये. सर्जेकोट बंदर आणि पिरावाडी बंदर हे एकाच गावामध्ये म्हणजे आमच्या सर्जेकोट गावामध्येच येतं आणि मस्तपैकी एकदम नजारा आहे. त्या साईडला बघितलं तर सिंपला पॉईंट आहे, इथे बघितलं तर ते तळशीलचं गाव आहे आणि मागे आहे तो अथांग समुद्र. अशा पद्धतीचा संगम आहे आपल्या सर्जेकोट गावामध्ये. तर मित्रांनो मासे वगैरे विकून झाले, आलो बंदरावरती. त्यानंतर तुम्हाला हा नजारा दाखवतो आहे. आणि खरं सांगायचं झालं तर मित्रांनो धंद्यामध्ये बघताय चढउतार तर कंपल्सरी आहेत. काल पण सकाळी जाऊन आलो, काल काहीच नव्हतं. आज तर निदान एक टोपलू बांगडा, एक टोपली सौंदळा आणि थोडेसे मासे मिळाले होते. टोटल रिपोर्ट झाला आमचा 800 रुपये आले सौंदळ्याचे, 600 रुपये आले बांगड्याचे आणि 300 रुपये आले इतर माशांचे. तुम्ही हिशोब घाला. आणि जाण्यासाठी जे जवळपास डिझेल लागलं 1,500 रुपयाचं. त्याच्या मनाने मित्रांनो रिपोर्ट काहीच नव्हता. जाऊ दे, काय नाही, आपल्याला सवय आहे. पहिल्यापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, जेव्हापासून त्रुमाची मासेमारी करतो तेव्हापासून आपले व्हिडिओ बघताय. तर त्याच्यामध्ये पण चढउतार कधी ते जास्त मिळायचे, कधी कमी मिळायचे. चला हेही दिवस जातील म्हणायचं आणि पुढे चालायचं. नक्कीच मासेमारी करायची, खुश राहायचं, काय मोठा विषय नसतो. आज कमी मिळाले तर उद्या नक्कीच आपल्याला देव देणारा आहे. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.